तोरणा किल्ल्याचं नाव लहानपणापासून ऐकलेलं आहे मी, परंतु बऱ्याच दिवसापासून इच्छा होती तोरणाला ट्रेक करायची। मी बऱ्याच ठिकाणी ट्रेक करतो, परंतु तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंग करायची संधी कधी मिळाली नव्हती। सर्वप्रथम मी आपला जो दुर्गप्रेमी ग्रुप आहे तर त्यांचे मी आभार मानेल की त्यांच्या ग्रुपमध्ये मला तुम्ही सामील करून घेतलं आणि अतिशय चांगला ट्रेक तोरणा किल्ल्याचा आज त्यांच्यामुळे होऊ शकला। तर माणसाच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी शक्य असतात, परंतु त्यासाठी वेळ द्यावी लागते आणि हा तोरणा ट्रेक करण्याची वेळ खरंच आज आली आणि या ग्रुपबरोबर मी ट्रेक केला। सकाळी 4 वाजता उठल्यानंतर पुण्याहून रात्री 12 वाजता निघालो, इथे 2 वाजेपर्यंत पोहोचलो आणि 4 वाजता इथे चहा घेऊन 5 वाजता ट्रेकिंगला सुरुवात केली। अतिशय चांगलं वातावरण, थंडीची चांगली चाहूल आणि गडावर जास्तपर्यंत कवळं ऊन आमच्या अंगावर पडत होतं आणि अतिशय अविस्मरणीय असा हा क्षण आणि अनमोल ठेवा संपूर्ण आयुष्यभर आम्ही आमच्या मनामध्ये किंवा आमच्या मेमरीजमध्ये हा साठवून ठेवू। वरती गडावर गेल्यानंतर जो ग्रुपनं जो नाश्ता दिला होता ब्रेकफास्ट, अतिशय चांगल्या क्वालिटीचा नाश्ता तो त्या ठिकाणी खायला मिळाल्यानंतर आपण म्हणतो ना दुधात साखर असल्यासारखा तो प्रकार होता आणि त्याच्यानंतर थोडा आराम केल्यानंतर किल्ला फिरलो। तिकडे शंकराचं मंदिर होतं, नंतर झुंजार माची, असे वेगवेगळ्या माचे पाहून 2 ते 2.5 तास आम्ही भटकंती केली किल्ल्यावरती। आणि सांगायचं तर खरं मला या ग्रुपबद्दल असं सांगायचं आहे की नुसतं ट्रेक अरेंज नाही केला तर प्रत्येक मेंबरची काळजी त्यांनी ट्रेकिंग करताना घेतली। प्रत्येक मेंबर व्यवस्थित येतोय का, त्याला काही त्रास होतोय का, त्याच्यानंतर पाणी हवंय का, पाण्याच्या बॉटल्स कॅरी करून दिल्या होत्या आणि तिथं 2-2.5 तास फिरल्यानंतर झालं होतं, परंतु ट्रेकचे जे व्हॉलेंटिअर्स त्यांनी अतिशय काळजीपूर्वक सगळ्या ग्रुपमधील सभासदांना खालीपर्यंत घेऊन आले आणि अशा प्रकारे खूप चांगला असा हा तोरणा किल्ल्याचा ट्रेक आम्ही आमच्या आयुष्यामध्ये अनुभवला। इथून पुढच्या काळातही वेगवेगळे ट्रेक ज्यावेळेस अरेंज होते नक्कीच त्या ट्रेकमध्ये आम्ही 100% सहभागी होऊ असे या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो। धन्यवाद।